पुण्यामध्ये अजित पवारांचा सध्या रोड शो सुरू झालेला आहे। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। रोहन, अजित पवारांचा रोड शो सुरू झालेला आहे, काय वातावरण आहे? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे? खरं तर पुण्यातील सेवन लव चौकातून हा संपूर्ण रोड शो जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय आणि जवळपास 4 प्रभागांमध्ये अजित पवारांचा रोड शो होणार आहे। मागच्या 2-3 दिवसापूर्वी देखील अजित पवारांनी अशाच प्रकारचा रोड शो जो आहे तो पुण्यामध्ये घेतलेला होता आणि त्यानंतर 4 सभा देखील घेतलेल्या होत्या। आज देखील अशाच प्रकारची स्ट्रॅटेजी अजित पवारांची पाहायला मिळते, कारण का जाहीरनामा म्हणजे हमीपत्र जे आहे ते जाहीर केल्यानंतर लगेचच या संपूर्ण रोड शोला सध्या सुरुवात झालेली आहे आणि सेवन लव चौकातून पुण्यातील कॅम्प परिसर असेल, त्यानंतर पुण्यातील मार्केट यार्ड परिसर असेल, टिंबर मार्केट असेल, या सगळ्या भागातून अजित पवारांचा रोड शो जो आहे तो आज होणार आहे आणि यासाठी देखील सगळ्या प्रभागांमध्ये मोठी तयारी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। त्यामुळे अजित पवार केवळ रोड शो घेऊनच नाही तर यानंतर 3 सभा देखील अजित पवारांच्या होणार आहेत। त्यामुळे अजित पवारांनी अतिशय प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती पुणे महानगरपालिकेची आणि पिंपरी चिंचवडची केलेली पाहायला मिळते। काल देखील पिंपरी चिंचवडमध्ये अशाच प्रकारचे रोड शो झालेले होते, सभा झालेल्या होत्या, तिथं देखील महेश लांडगेंवरती त्यांनी टीका केलेली होती आणि आता पुण्यामध्ये देखील अजित पवार जे आहेत ते रोड शो घेत आहेत आणि रोड शो नंतर त्यांची जी आहे ती जाहीर सभा देखील पुण्यामध्ये आज पाहायला मिळणार आहे। नक्कीच रोहन, त्यामुळे आता एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याचा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये आहे। इथून पुढे हा रोड शो नेमका कुठे कुठे जाणार आहेत आणि अजित पवार पत्रकारांशी काही संवाद साधू शकणार आहेत का? अगदी काही वेळापूर्वी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। जय महाराष्ट्र सोबत देखील अजित पवारांनी बातचीत काही वेळापूर्वी केलेली आहे। आता हा रोड शो जो आहे तो पुण्यातील सेवन लव चौकातून मार्केट यार्ड परिसरामध्ये गेलाय, त्यानंतर पुढे बिबेवाडीचा प्रभाग आहे, तिकडे पुढे थोडं गेलं की धनकवडे आहे, सातारा रोडवरून सगळा वरचा आंबेगाव पठारचा भाग असेल, कात्रजचा भाग असेल, त्या कात्रजमध्ये काल एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा झालेली होती, त्या ठिकाणी अजित पवारांचा सगळा रोड शो जो आहे तो होणार आहे। जवळपास 2.5 ते 3.5 तास हा रोड शो चालला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे आणि त्यानंतर अजित पवारांच्या जाहीर सभा ज्या आहेत त्या पुण्यामध्ये होणार आहेत। त्यामुळे अजित पवारांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे। भाजप विरोधात थेट संघर्ष आहे। थोडंसं थांबवतो आपण जरा नाशिक